मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत माझ्या चॅनलवरती. रस्त्याला बेकार आहे. तर मी आता जात आहे आपल्या एका रंकाळ्यावरच्या एक चांगल्या स्पॉटला, जेणेकरून मी तो बघितला नाही आहे. एवढी वर्ष मी कोल्हापूरमध्ये राहून हा मला पॉईंट माहीत नाही, पण आज तिथं जायचं आहे नक्की ठरवलंच होतं. आणि जेणेकरून इव्हिनिंगच्या टायमिंगला सगळ्यात बेस्ट टायमिंग असते, त्यामुळे मी आता आलो. तर बघू शकता तुम्ही, असं जंगलातलं नाही आहे. असं आपल्याला गाडी थांबवतो. मी ऑफ रोडिंग आहे, त्यामुळे जरासं आतल्या साईडला, त्यामुळे मी कॅमेरा चालू केला. कॅमेरा धोळकटला. तर मी काय म्हणत होतो, तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या या यूट्यूबच्या व्लॉगिंग चॅनलवरती. आज माझा असा उभा व्हिडिओ बनवायचा लई इच्छा होती, पण मी उभा बनवत नाही आहे, का तर मला लॉंग व्हिडिओची लईच आवड आहे. त्यामुळे तर आजचा विषय असा होता की मी आलो होतो आपल्या रंकाळ्यावरती एक बर्ड व्ह्यू पॉईंट म्हणून आहे, जो की बरोबर खणीच्या बाजूलाच आहे. मग बघूया म्हणलं, आज मी एवढी वर्ष झालं कोल्हापूरमध्ये आहे, पण मी कधी बघितलं नव्हता. त्यामुळे आज जर असं जाऊन बघूयाच म्हणलं. ते पण मला आत्ता एक साधारणतः आत्ताच म्हणजे माझी इथं गाडी समोर रिपेअरीला सोडली होती ना, तर त्याच्याबरोबर समोरच्या साईडला तेव्हा मला समजलं की हा बाबा इथं स्पॉट आहे, चांगला आहे, बघण्यासारखं आहे. मग जरा जाऊन बघूया म्हणलं. तर आता आलो आहे मी इथं, आतमध्ये जायचं बाकी आहे. साधारणतः ह्या व्हिडिओमध्ये बोलायला नाही मिळेल काय माहीत नाही, पण तिथं जाऊन तरी नक्की शूटिंग तरी करायचं आहे, किंवा नंतर व्हॉइस ओव्हर करण्यात येईल. प्लेस चांगली आहे, नक्की या, व्हिजिट करा. गाडी पुढंपर्यंत जाते, गाडी पुढे नेणार आहे, का तर इथं सेफ नाही आहे गाडी. साधारणतः कोणी उचलली काय माहीत नाही, कळायचं नाही. गाडी एकतर मी पप्पांची घेऊन फिरायला लागलो. तो आपला खणीचा व्ह्यू पॉईंट आहे रंकाळ्यावरून. मी आता थांबायचा विषय नव्हता इथं, पण हा सूर्य जो ढगांनी मागे आहे ना, तो एक नंबर वाटत होता, त्यामुळे इथं थांबलोच मी. आणि इथं हे डबक्यामध्ये बदक एकच आहे माझ्यासारखं, एकटा दिवसात अशी. हा आहे प्लेस. गाडी पुढंपर्यंत जाते अजून. आणि हा डिवाईस नवीन घेतला आहे नुसता व्हिडिओसाठी. वाव, गाडी पुढंपर्यंत जाते आपली, जायचं आहे. हे नुसतं तुम्हाला दाखवण्यासाठी थांबलो इथं. म्हणजे अशी माणसं अशी मासे तरी पकडायला थांबलेत क्वालिटीमध्ये. चला तर मग आता पुढे जाऊन बघूया काय विषय कसा आहे. ते कबूतर बदक काय आहे, कुठला जीव आहे काय माहीत नाही. हा पण भारी वाटत. त्यांचा आवाज असा डायनासोर सारखा वाटायला मला. जुरासिक पार्कमध्ये साऊंड इफेक्ट असतात ना, तसा आवाज यायला लागला त्यांचा. हे बघ, जवळच आहेत. सेम टू सेम अशी डायनासोरवाली फिलिंग यायला मला. डायनासोरचा आवाज नसते का, तसाच आवाज आहे. रन ऑफ कच हलक्यातला. लय जवळ जायला नको ना, तर कुठेतरी पाण्यात जायचं मी. कारण की पाय इथंच माझे ऑलरेडी दबा लागल्यात. एवढं जाणार नाही, तरी पण कशाला उगाच रिस्क घ्यायचं. तो आपलं तिकडं रंकाळ्यावरचं पॅलेस दिसतंय. या साईडला जो इव्हिनिंगचा स्पॉट आहे, वाव, जस्ट वाव. साईडला आपण गाडी घेऊन येऊ शकते, पण इथं अक्षरशः पाय ढसायला लागल्यात. गाडी आणली तर आमचा हत्ती झेपणार नाही इथपर्यंत. आणि ती गाडी आतमध्ये घुसली तर मग कोणी सांगितलं त्याला बाहेर काढता येणारच नाही मला, एकट्याला तरी. जेणेकरून आता मी फिरायला लागलो तरी एकटाच. हा, पण
व्ह्यू तरी बादशा लेवलचा आहे. क्वालिटी वाटायला लागली. आता माझा जो कॅमेरा आहे ना, कॅमेरा काढायची इच्छा व्हायला लागली मला. एवढा चांगला कॅमेरा घेतलाय कॅननचा, पण ते त्याची मज्जा नाही आहे किट लेन्स सोबत. सॉरी, ते किट लेन्स सोबत त्या कॅमेऱ्याची मज्जा नाही. त्याला पाहिजे आपली वाईल्ड लाईफची झूम लेन्स. मग बरोबर यांचे पिक्चर्स आहेत नाही, हे जे आहेत ना स्पॉटवाले, त्यांची मजा तेव्हा येणार जेव्हा आपण ती मेन ज्या पोटेन्शियल असते ना कॅमेऱ्याची, ते अनलॉक करणार. अरे बापरे, एवढे दिवस झाले आलो नव्हतं, पण आल्यानंतर ना जे वारं सुटलंय ना, भारी वाटायला लागले. याला मी टोपी घालून फिरायला लागले का तर केसांची हालत बेकार आहे. केसांची काहीतरी विल्हेवाट लावली पाहिजे मला. आता श्रीमान दादाने केले तशी करायची इच्छा व्हायला लागली बघून त्याला, पण राहू दे, जर अजून वाढली पाहिजे. तर हा हा आपला युट्यूबचा असंच ब्लॉग मधला एक सिरीजचा एक पार्ट होता. ह्या ब्लॉगला काय अर्थ नाही, काय नाही, काय नाही, नुसतं एक करायचं म्हणून एक आपली एक जागा एक्सप्लोअर करायची होती, त्यासाठी आलो होतो. तर ह्या असंच ब्लॉग सिरीजचा अजून एक पार्ट करायचे, नवीन पार्ट करायचे विचार चालू आहेत माझे. पण बघूया, बघूया म्हणजे करायचेच आहेत असंच ब्लॉग, जेणेकरून आपलं काय प्लॅनिंग नसते, काय नसते, बाहेर पडलं, व्हिडिओ बनवला, पोस्ट केला, पुष्कळ झालं. आणि हे असंच जे अनप्लॅन ट्रिप असतात ना, तेच सगळ्यात बेस्ट होतं असा माझा एक बघण्याचा नजरिया आहे. की बाबा, जे आपण ठरवून प्लॅनिंग करतोय ना, त्यासाठी आपण सगळे इक्विपमेंट वगैरे सगळे केअर करतोय किंवा घेऊन जातोय, कॅरी करून घेऊन जातोय, पण ते जसं पाहिजे तसा त्यांचा यूज होत नाही. आता हा कॅमेरा घेतलाय मी, त्याला किट लेन्स वरतीच वापरायला लागले सध्या तरी. त्याचे अजून म्हणजे पोस्ट वगैरे, फोटोज वगैरे काय केले नाहीत, पण करायचे आहे. एक थोडे दिवस जाऊ देत, त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवायला चालू करणार आहे. अजून एक नवीन चालू केलं होतं की मित्रांच्या सोबत एक गेमिंगचा प्लॅन आहे, पण बघूया आता गेम कुठली खेळणार, कारण की माझ्याकडे पीसी तेवढा ताकदवान नाही आहे की बाबा त्याच्यावरती कुठलीही लाईव्ह स्ट्रीम करता येईल. सो बघूया, जर असं हळूहळू दोन्ही गोष्टी एकदम करता येणार नाहीत. दोन्ही गोष्टींना थोडा थोडा टाइम दिलाय की बाबा, एक थोडे दिवस, 6 महिने गेले तरी लेन्स, एक वर्ष गेलं तरी नवीन पीसी बिल्डअप करायचं, असे सगळं चालू आहे. सो तुम्ही नक्की या इथं. का बाबा थोडा उडव झाला, ते कोण आहे ते रेस करत झालाय माणूस हा. तुम्ही इथं नक्की या, जेणेकरून तुम्ही आला तर संध्याकाळच्या टायमिंगला आहे, का तर हा सनसेट जो बघायला मिळणार ना, तो संध्याकाळचाच आहे. आणि त्याची मजा कशात नाही आहे. रंकाळा आहे, भरपूर फिरण्यासारखं आहे. ते आपल्या शालेने पॅलेस झालं मेना, किंवा रंकाळ्याच्या समोरचा तो ब्रिज झाला आपला नवीन झालेला. आणि संध्या मठ तर झालंच झालं, का तर संध्या मठ हा पूर्णपणे रंकाळ्यामध्ये एकमेव असा एक फिरण्यासारखा भाग आहे, जेणेकरून तिथं सगळं पब्लिक असते. खरं आपल्याला जास्ती पब्लिकमध्ये जायला आवडत नाही. मला असं एकटं, हा, ही शांतता आहे ना, ही लागते. या नक्की, 100%. चला, तर मग हा व्हिडिओ शक्यता इथपर्यंतच होता. अजून जर करायचं असेल तर आजच्या दिवशीच हा व्हिडिओ तर एंड झाला तिथं, पण जाणार त्या मित्रांच्या जर असं जाऊन बघूया काय काय. एक आणखी शुभमचं एक प्लॅनिंग चालू आहे, भरपूर मोठं प्लॅनिंग आहे. ते नुसतं आमच्या तिघांमध्येच, 4 जणांमध्ये, सॉरी, तेजस, मी, शुभम आणि त्याची बहीण, या 4 जणांमध्येच आहे. त्याची एक मोठी गोष्ट आहे, हे तुम्हाला त्याच्या चॅनलवरती आणि माझ्या चॅनलवरती पण बघायला मिळेलच. ओके, सो सी यू टिल नेक्स्ट व्हिडिओ. सॉरी, जरासं फंबल होते. सी यू टिल नेक्स्ट व्हिडिओ. बघत राहा, सबस्क्राईब, लाईक, शेअर. बाय बाय.